नमस्कार. एच जे मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पुरंदर तालुक्यातील वाल्हे नजीक आडाचीवाडी येथे आहोत आणि आडाचीवाडी गाव म्हटलं की पुरंदर तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख झालेली आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हे ग्रामपंचायतीचं आडाचीवाडीचं जे कार्यालय आहे, त्या ग्रामपंचायतीची स्थापना 2017 मध्ये झालेली आहे. अतिशय कमी कालावधीमध्ये या ठिकाणी गावचे ग्रामपंचायत ओपन होते काय, गावचा विकास होतो काय आणि महाराष्ट्रामध्ये आडाचीवाडी म्हणून ओळखलं जातं काय, तरी आपण पाहू शकता या ठिकाणी जे गावचा विकास करण्यासाठी इथले सरपंच असू द्या, उपसरपंच असू द्या, सदस्य असू द्या आणि गावचे जे ग्रामस्थ असू द्या, गावची लोकसंख्या जर पाहिली तर फक्त गावची लोकसंख्या आहे 1574 आणि गावचा विकास तर पाहिला तुम्ही तर या ठिकाणी गावच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग तर अतिशय मोठ्या प्रमाणावरती करण्यात आलेला आहे. त्या गावातील लोकांचा आदर्श महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत मधील नागरिकांनी घ्यावा असं अनेक जण या ठिकाणी सांगतात. आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहू शकता की जे ग्रामपंचायत कार्यालय आहे, या कार्यालयाच्या बरोबर अतिशय या ठिकाणी जे गावचा विकास कशा पद्धतीने केलेला आहे ते आपण दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गावचा विकास कशा पद्धतीने झालाय आपण थोडक्यात दाखवूया. या ठिकाणी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून किंवा जे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आहेत जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आणली आणि त्या संकल्पनेतून या ठिकाणी आडाचेवाडीच्या गावाने सहभाग घेतला आणि सहभाग घेऊन मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गावच्या माध्यमातून लोकसहभाग असू द्या किंवा जे या ठिकाणचे जे उपकलेक्टर आहेत सिरके यांच्या माध्यमातून गावासाठी जो पान रस्त्यासाठी जो शेअर्स फंड लागतो तो या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला. आणि या ठिकाणी गाव जरी छोटंसं असलं तरी गावचा विकास करण्यासाठी येथील नागरिक मोठ्या प्रमाणावरती श्रमदान करण्यासाठी पुढे आलेले आहेत. आणि गावच्या दोन्ही बाजूला जो ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत जे गावच्या विकासासाठी दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आले आहेत आणि त्या माध्यमातून गावातील अनेक लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. तरी या ठिकाणी गावची स्मशानभूमी असू द्या किंवा गावचे रोड असू द्या किंवा गावची व्यायामशाळा असू द्या, या सर्वाचा विकास हा महाराष्ट्रामध्ये लोक अतिशय मोठ्या दिमागात पाहणी करण्यासाठी येत आहेत आणि त्याच एक छोटस आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी माझ्या बरोबर पाहू शकता आपण या ठिकाणी जिल्हा विकास निधीतून बरकोस निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या ठिकाणी अंतर्गत जे कॉन्क्रीट रस्ते, भुयारी गटर, अजून आखीव देखीव जी मशानभूमी आहे, मशानभूमी तर एखाद्या सिटीमध्ये एखादं 5 स्टार हॉटेल असेल अशी या ठिकाणी मशानभूमी आहे. त्या मशानभूमीमध्ये गावातील विद्यार्थी सकाळी अभ्यास करत होते. आम्ही ते पाहिलं त्यावेळेस ते विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला बसले होते. या ठिकाणी अतिशय एखाद्या 5 स्टार हॉटेल सारखी आडाचेवाडीची मशानभूमी आहे आणि सामूहिक या ठिकाणी जे व्यायाम करतो तो व्यायाम ज्या ठिकाणी करण्यासाठी जे साहित्य लागतं ते सुद्धा साहित्य मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि अनेक या ठिकाणी आडाचेवाडीने अनेक नवीन योजना, अनेक लोकसहभाग हा महत्वाचा असतो. गावचा विकास करायचा म्हटलं तर लोकसहभागाच्या माध्यमातून गावचा मोठ्या प्रमाणावरती विकास झाला आहे. आणि गावच्या माध्यमातून पान रस्त्यांना जे ते अनेक महापुरुषांची नावं देण्यात आलेली आहेत. तरी आपण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गावचा विकास पाहू शकता. आणि या ठिकाणी एक नमूद करावे लागेल की जे पूर्वी श्रमाचे वाल्हे ग्रामपंचायतीचे एक वाडी असलेले आडाची वाडी एक दुष्काळ म्हणून ओळखलं जातं. आता 2000 मध्ये या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना आणली आणि ग्रामस्थांच्या अशल नावाने पालवी फुटली. मुख्यमंत्री साहेब प्रत्यक्ष गावात आले, त्यांनी इथल्या ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं, संघटना आणि बळकटीच्या माध्यमातून महत्व पटवून दिले, नागरिक प्रेरित झाले. ही प्रेरणा फक्त जलयुक्त योजनेपर्यंत मर्यादित न राहता आज तगायत प्रत्येक गावामध्ये दिसून येते की
त्यामुळे आज गावचा प्रत्येक नागरिकाचा विकासाबाबत सकारात्मक विचार करतो, या विकास यात्रेत उत्साहाने सहभागी होते. आज हा गावचा खऱ्या अर्थाने जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गावचा विकास केलेला आहे. त्यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना आणण्यात आली. त्या योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. त्यानंतर ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंचायत राज अभियान यांच्या मुख्यमंत्री समृद्ध योजना यांच्या अंतर्गत अनेक गावांनी या ठिकाणी भाग घेऊन गावचा श्रमदान असू द्यात, गावचे पान रस्ते असू द्या, यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती विकास केलेला आहे. तर आपण पाहू शकता या ठिकाणी गावचा विकास कशा प्रकारे